नमस्कार मित्र, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी सिद्धांत भुसाणे आज घेऊन आलो तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्लॉग। आणि व्हिडिओच्या सुरुवातीला सांगतोय की शिमगोत्सवातला हा व्लॉग आहे ना अजिबात मिस करू नका, कारण ह्या व्लॉगमध्ये जे काही तुम्ही बघणार आहात ना ते बघून तुमच्या अंगावर अक्षरशः काटा येणार आहे। म्हणजे संकासूर काय असतो हे बघण्याची सर्वांनाच उत्सुकता असते, पण आज ह्या व्हिडिओमध्ये जो संकासूर मी तुम्हाला दाखवणार आहे ना तो बघून पुढच्या वर्षी तुम्ही स्वतः इकडे धावत याल हा संकासूर पाहण्यासाठी। तर आत्ता आपण आहोत मंडणगड तालुक्यातील सडा या ठिकाणी, आणि इकडे कोन्नवलीची म्हणजे नवसाचा राजा श्रीरंगभैरी माझा असं म्हणतात, आणि धावभैरी असंही म्हटलं जातं की नवसाचा राजा म्हटलं जातं या संकासुराला। आणि संपूर्ण मंडणगड तालुक्यामध्ये खूप प्रसिद्ध असा हा संकासूर आहे, तर तोच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहात। आणि व्हिडिओमध्ये जो तुम्ही पुढे तराल बघाल कमेंट केल्याशिवाय अजिबात जाऊ नका। तर चला मग जास्त वेळ नाही घेत, हा व्हिडिओ लगेच सुरू करूया। जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण पुढेसुद्धा आपल्या खूप साऱ्या व्हिडिओज येणार आहेत। टाकवली संकासुराचा पण आपण व्हिडिओ केला आहे, तोसुद्धा तुम्हाला पुढे बघायला मिळणार आहे। तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा, जास्तीत जास्त शेअर करा, आणि नक्की तुम्हालाही जमलं ना ह्यावर्षी नाही तर पुढच्या वर्षी जमलं तर नक्कीच या पालखीच्या दर्शनासाठी नक्की या, आणि हा संकासूर बघण्यासाठी आवर्जून या। संकासूर म्हणजे काय हे नक्की तुम्हाला कळेल। चला तर मग ह्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आत्ता आपण सड्यावर आलो आहे आणि समोरच आपल्याला सगळी मंडळी दिसत आहेत, म्हणजे कोन्नवलीची पालखी दिसते। तर बघूया आपण जवळ जाऊन। तर आता ना इकडे पालखी आहे सड्यावर, आणि इथून पुन्हा पालखी शिरगावला जायची आहे। हा बघा समोर दिसतोय आपल्याला संकासूर नवसाचा राजा। बोला काहीतरी बोलाय पण पाहिजे ना, आता चांगलं हे सांगतात ते। आपल्या समोर आहे श्रीरंगभैरींची पालखी, तुम्हाला नक्कीच दर्शन होईल। आणि कोन्नवलीचा राजा संकासूर आपल्याला दिसतो इकडे। तिथून आहे मी बरोबर
कोण जाणार आहे? आजच्या आज ती वस्तू देतील त्या आजच्या जागेवर पोचली पाहिजे. हा वर्गात तुमचा सनसनीत होणार. देवान शब्द दिला आणि फक्त प्रश्न मिटला. इकडे हायला नेतो. तुम्ही गाडी करा पण वस्तू आज गेली पाहिजे. तिथे पोचायला पाहिजे. व त्याच्यात काय होणार ना टेन्शन श्रीरंग भैरी भाज्या बघा भाज्या. संतागुरूला पैसे दिले चालतात का? केक फोडलास?
तर संकासूर काय असतो ते नक्कीच तुम्ही बघितलं असेल आणि त्यात नवसाला पावणारा संकासूर म्हणजे काय हा व्हिडिओ बघून तुम्हाला नक्कीच कळला असेल, कारण इकडे नवस पूर्ण होतात. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून बघताय हे सुद्धा मला नक्कीच कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशनसुद्धा ऑन करून ठेवा, कारण पुढेसुद्धा आपल्या टाकेवली संकासुराची व्हिडिओ येणार आहे आणि आणखीनसुद्धा शिमग्याची सोंग, शिमग्याचे खेळ असे व्हिडिओज येणार आहेत. तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, हसत राहा, स्वतःची काळजी घ्या आणि नक्कीच हा व्हिडिओ शेअर करून जा. बाय.